पेरेंटिंग पासून पेरेंटिंग कोच Yes, चा हा yes, प्रवास yes. जरा सांगशील? खरं सांगायचं तर म्हणजे आता ही गोष्ट खूपच शॉकिंग वाटू शकते ऐकायला, पण मला आई व्हायचं नव्हतं कधीच. 2013 पासनं तर 18-19 पर्यंत मी देशोन्नती आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून लेखिका म्हणूनच माझी ओळख तयार झाली. तुला इंस्टाग्रामवरती इझी आई म्हणून येस, हां, ते इन्स्टावर ओळख आपलं झालेली पेज आहे. आहे आणि मोस्टली स्नेहापेक्षा मुली इझी आई Easy असंच eyes ओळखतात. म्हणतात. हां, वर्किंग पेरेंट आहेत, किती वेळ देऊ शकतात, नाही देऊ शकतात, ती एक गिल्ट फिलिंग, बरोबर. स्पेशली मदर्सला ती गिल्ट फिलिंग जास्त असते. बरोबर. मी लेकराच्या वाट्याला 24 तास येणं गरजेचं नाही. त्याच्यासोबत तुमचा रोज 1 किंवा 1.5 तास पण जर तो क्वालिटी टाईम असेल, तर तुम्ही ईदर वर्किंग असा किंवा तुम्ही घरी असा, पण तो 1 तास तुमचा त्याच्यासोबतचं बॉन्डिंग डिफाईन करतो. आपण ॲज पेरेंट्स त्यांचे गाईड बनतोय की डिसिजन मेकर्स बनतोय की तुला हे करायचं आहे किंवा असं बनायचं आहे? जेव्हा तुम्ही आपल्या लेकराची इतरांसोबत तुलना करता, तर तेव्हा इनडायरेक्टली आपण त्या लेकराला सेल्फ डाऊटमध्ये ढकलतो. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं आपले मोबाईल फोन्स, सोशल अगदी. मीडिया, गेम्स, यूट्यूब. म्हणजे हे इतकं इझी ॲक्सेस मुलांसाठी पण झालं आहे. मुलं शाळेत जास्त शिकतात की घरी? कारण स्कूलमध्ये टीचर्सचं ऐकणं हे तर लहानपणापासून शिकलेलं असतं. बरोबर. टीचर्स जे बोलते ते करेक्ट आहे. करायचं की ते बरोबरच आहे. करेक्ट आहे. तिथला सेटअप, तिथले मित्रमैत्रिणी आणि तिथले शिक्षक, ऑफकोर्स माझ्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव असेलच, पण घरी काय बिल्टअप होत असेल तर तुमचा आत्मविश्वास आणि तुमची सेल्फ वर्थ काय आहे, आणि त्यानंतर एक माणूस म्हणून मी स्वतःकडे कसं बघतो, हे मला घरातून शिकायला मिळतं. पण मग ही शिस्त लावायला, ही समज आणायला ओरडणं गरजेचं आहे का? स्कोल्डिंग. ओरडण्याचा प्रभाव एकच आहे की तुम्ही एक फिअरफुल ओबिडियन्स वाढवता लेकरांचा. भीतीपोटीची आज्ञाधारकता ही ओरडण्यानं येते. आय लाईक दॅट. हां? फिअरफुल ओबिडियन्स. येस. तर मूल रडतं जेव्हा कुठली गोष्ट मागण्यासाठी. डज दॅट मीन ते मूल वीक आहे? नमस्कार. महाराष्ट्र शिक्षणच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पालकत्व सोपं नसतं, पण आज ते सोपं करून द्यायला आपण एक स्पेशल एपिसोड केला आहे. आणि आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत एक पेरेंटिंग कोच, स्नेहा ढोले. स्नेहा, वेलकम. थँक्यू सो मच प्रिया, आणि महाराष्ट्र शिक्षणचे ही खूप खूप आभार की मला इथे इन्व्हाइट केलं त्यासाठी. सगळ्यात आधी या इनिशिएटिव्हसाठी मला थोडंसं कौतुक करावं असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या आणि मराठी लोकांसाठी की जो कंटेंट इझिली अवेलेबल नाही आहे, आणि जो आहे तो इंग्रजी किंवा मग हिंदीमध्ये अवेलेबल आहे, आणि सगळ्या लोकांपर्यंत जर आपल्याला आपल्या भाषेत पोहोचायचं असेल, तर तुम्ही जो रिजनल लँग्वेजमधून मराठीतून जो इनिशिएटिव्ह घेतला, तर त्यासाठी मला खरंच खूप कौतुक वाटतं. थँक्यू. स्नेहा, पण याच्या आधी मला तुझी थोडीशी एक छान सोपी ओळख आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गप्पा, म्हणजे मला खूप गप्पा मारायच्यात, पण आपण एक पटकन तुझे इंट्रोडक्शन जर तू मला तुझ्याबद्दल अगदी, सांगितलं, अगदी, तुझा हा अगदी. प्रवास पेरेंटिंग कोचचा, येस. म्हणजे पेरेंटिंग पासून पेरेंटिंग कोच येस, चा हा येस, प्रवास येस. जरा सांगशील? खरं सांगायचं तर म्हणजे आता ही गोष्ट खूपच शॉकिंग वाटू शकते ऐकायला, पण मला आई व्हायचं नव्हतं कधीच. म्हणजे मला या गोष्टीची प्रचंड भीती वाटायची की आई होणं हे खरंच कठीण काम आहे, आणि मुलं वाढतात, अ, आपापलं वाढतात. या मानसिकतेची आजची पिढी नाही आहे आपली. त्यामुळे आपण बरोबर. अवेअर असतो प्रत्येकच गोष्टीसाठी. मुळात माझा आणि पॅरेंटिंगचा काही संबंध नव्हता. माझं इंग्रजी साहित्यात MA झालं. मी माझ्या गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीची सिल्वर मेडलिस्ट आहे. त्यानंतर माझा जो प्रवास आहे तो फार वेगळा होता. म्हणजे जवळपास 2013 पासनं तर 18-19 पर्यंत मी देशोन्नती आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून लेखिका म्हणूनच माझी ओळख तयार झाली, किंवा मी कवितांसाठी काव्यधारा आणि बाकी साहित्य संमेलनांमध्ये सुद्धा गेले आहे. पण कबीर आयुष्यात आल्याच्या नंतर काही अशा गोष्टी होत्या की रोजच्या दिवसाला असं वाटायचं की अरे ह्याच्यासोबत कसं डील करू, किंवा या गोष्टीचं उत्तर मला कुठे सापडेल. आणि मग उत्तरं सापडत गेली, पण त्याचे सोर्सेस आता भरपूर आहेत.
आणि मग कन्फ्युजनही तितकंच आहे. वाढलं. बरोबर. आणि मग असं वाटलं की हे सगळं ज्या आपल्या मुली आहेत, खास करून मराठी आई ज्या आहेत सगळ्या, तर त्यांना सुद्धा या गोष्टी फेस कराव्या लागत असतील, तर कुठेतरी आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. Facebookवरून मी सुरुवातीला हे सगळं करत होते. त्यामुळे स्पेशल आईसाठी काहीतरी करावं हे डोक्यात असून असं झालं ना, की लेखिका म्हणून ओळख असल्यानं फक्त आईंना अप्रोच करणं मला तिथे सोपं नव्हतं आणि म्हणून मग हा वेगळा जर्नी माझा सुरू झाला. सो मग आता तुला Instagramवरती इझी आई म्हणून येस. हां, तर Instaवर ओळख आपलं झालेली पेज आहे आहे. आणि मोस्टली स्नेहापेक्षा मुली इझी आई इझी असंच आईज ओळखतात. म्हणतात. हां, मीही तुला त्याच नावाने ओळखत होते अगदी, अंटिल नाव. अगदी. पण आणि मी तुला फॉलोही केलं. म्हणजे मी स्वतः पेरेंट आहे. माझी 2 मुलं आहेत. ओके. आणि बऱ्याचशे म्हणजे पेरेंट्स माझ्यासारखे ज्यांना खूप कन्फ्युजन आहे. जसं तू बरोबर, व्हेरी करेक्टली बरोबर. यू सेड की खूप कन्फ्युजन असतं. हं. इन्स्ट्रक्शन्स असतात. एक बरोबर. ट्रेडिशनल पेरेंटिंग आपण बघितलंय, ज्याचे हं, इन्स्ट्रक्शन्स आपल्याला मिळत असतात. मग अगदी. एक आता मॉडर्न पेरेंटिंग आहे अगदी, अगदी, अगदी. आणि सोशल मीडिया इज हेल्पिंग. त्याच्यामध्ये भरपूर आपण बघतो आणि कुठलं नक्की गुड ऑर बॅड आहे हे अगदी, ठरवता येत नाही. अगदी. पण नकळत आत्ताचे पेरेंट्स किंवा पेरेंट्स नकळत कुठेतरी चुकतात का? नकळत चुकतात का? तर हो. या गोष्टीचं उत्तर होच असं असेल. कारण का आपल्या पिढीमध्ये किंवा बऱ्याच जणांमध्ये ही गोष्ट आहे, की मी जे करते ते बेस्ट असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी चुकतो, की माझ्याकडे जे लोक आहेत किंवा जे जग आहे, त्यांनी आई म्हणून मला चांगलं म्हटलं पाहिजे आणि लेकरू म्हणून माझ्या लेकराला चांगलं म्हटलं पाहिजे. या व्हॅलिडेशनसाठी जे आपण सतत त्या शोधात असतो, तर बरोबर. ती नकळत झालेली चूक असली तरी पुढे आपलं जे फ्रस्ट्रेशन ज्या लेव्हलपर्यंत वाढतं, तर मला असं वाटतं की इथून आपण सुरुवात केली पाहिजे, की मुळात ते बदलायला हवं. बरोबर. आणि हे हे पेरेंटला जास्त त्रास होतो या गोष्टीचा, या स्ट्रगलचा, या कॉम्पिटिशनमध्ये पेरेंटच आधी उतरतो असं आहे? एक्झॅक्टली. कारण का बाळ म्हणून जी लेकराची पाटी आहे, कोरी आहे. बरोबर. बरोबर. सायकॉलॉजिकली आपण म्हणतो की टॅब्युलर असा, की ज्यावर काही लिहिलेलंच नाहीये. त्यामुळे मी जे काय करणार आहे, त्यातूनच त्याचं व्यक्तिमत्व किंवा सगळ्या गोष्टी पुढे ठरतील. पण मला माझ्या लेकरासोबतचं जे कनेक्शन आहे, त्याचा फरक पडण्याच्या ऐवजी जर इतर लोकांचं माझ्याबद्दलचं किंवा लेकराबद्दलचं काय मत आहे, त्याचा जर जास्त फरक पडत असेल, तर मला असं वाटतं, की कुठेतरी त्या बॉन्डिंगवर किंवा त्या कनेक्शनवर इफेक्ट काम होतो. करताना मी कमी पडू शकते. आणि हेच सेम वर्किंग पेरेंट्स बरोबर जास्त होतंय का? टाईमचा इश्यू असल्यामुळे वर्किंग पेरेंट आहेत, किती वेळ देऊ शकतात, नाही देऊ शकत, ती एक गिल्ट फिलिंग, बरोबर, स्पेशली मदर्सला ती गिल्ट फिलिंग जास्त असते. बरोबर, म्हणजे आईला बरोबर, ती फिलिंग जास्त असते, की मला वेळ देता येत नाहीये किंवा बरोबर. ती ऑलरेडी एक फुल डे काम करून हां, दमलेली, थकलेली करेक्ट आहे. असते. त्यानंतर ती किती क्वालिटी टाईम देऊ शकते आणि तो एक गिल्ट फॅक्टर मला वाटतं एक पेरेंटमध्ये राहतो, बरोबर, एस्पेशली मदर्स. बरोबर. तर तो कसा, म्हणजे हाऊ विल यू डिफाईन दॅट, की त्याला त्याला कसं ओव्हरकम करता येतं? मला जवळपास दर 2 दिवस आड असा एक डी-एम असतो, की मला जॉब करायचा आहे. पण मला असं वाटतं, की त्यानंतर मी बाळाला वेळ देऊ शकणार नाही आणि म्हणून मला त्याचा गिल्ट येतो. करेक्ट आहे. मी स्वतःसुद्धा कबीर झाल्याच्या नंतर कबीर जेव्हा वर्षभराचा होता, तर तेव्हा पार्ट टाईम जॉब सुरू केला. गेस्ट लेक्चरर म्हणून एका कॉलेजवरती. तर तेव्हा माझ्याही मनात तो गिल्ट होता काही काळापर्यंत. कारण का हा अवेअरनेसचा जो जर्नी आहे आणि आज कबीर 5 वर्षाचा झाल्याच्या नंतर जो एक बदल मी स्वतःमध्ये बघते, तर ती फार वेगळी गोष्ट आहे. पण इनिशियली तो इनिशियली तो जो असतो. गिल्ट आहे, येस. तो मी पण फेस केला. पण मला असं वाटतं, की आपण व्यस्त असणं ही बऱ्याचदा आपली गरज असते. एक मोटिव्हेशन तुम्हाला मिळू शकत नाही, जोपर्यंत तुम्हाला जर वाटतं मी काम केलं पाहिजे, तर मग मी काम केलं पाहिजे. त्याशिवाय मी जास्त फ्रस्ट्रेटेड फील करू शकते उलट. बरोबर. आता राहिला मुद्दा, की लेकरावर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो का? किंवा मग माझ्यामध्ये त्याचा गिल्ट येतो का? मी लेकराच्या वाट्याला 24 तास येणं गरजेचं नाही. त्यामुळं
सुरुवातीला आपण हेच डोक्यातून काढलं पाहिजे, की मी 24 24 तास लेकराला देत असेन तरच मी एक चांगली आहे, असं अजिबात नाही. उलट त्याच्यासोबत तुमचा रोज 1 किंवा 1.5 तास पण जर तो क्वालिटी बरं. टाईम असेल, तर तुम्ही ईदर वर्किंग असा किंवा तुम्ही घरी असा, पण तो 1 तास तुमचा त्याच्यासोबतचं बॉन्डिंग डिफाईन करतो आणि तो 1 तास अ, त्याच्या वाट्याला तुम्ही किती येता त्यावरून ठरतं, की त्याचा इमोशनल कप किती फुलफिल आहे. बरोबर? तर त्यामुळे मला असं वाटतं, की हे जास्त इम्पॉर्टंट आहे, की मी त्याच्यासोबत 24 तास आहे का? त्यापेक्षा मी जो वेळ देते तो किती डेडिकेटेड आहे. आणि जेव्हा प्रिया मला डेडिकेटेड म्हणायचं आहे, तर तेव्हा अ, मी हे मला हे सांगावसं वाटतंय, की मी स्क्रीननं ऑक्युपाईड नसले पाहिजे. माझ्या डोक्यात 4 कामं घेऊन मी त्याच्याजवळ बसायला बरोबर. नको. म्हणजे जेव्हा मी डेडिकेटेड म्हणते, तर फक्त मी त्याची असले पाहिजे. त्याच्या त्याच्या सगळ्या खेळांमध्ये इन्व्हॉल्व्ड असली पाहिजे एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. नक्की काय म्हणजे म्हणायचा प्रयत्न करताय मूल हे हां, आपल्याला कळलं हां. पाहिजे. बरोबर. एक छोटीशी गोष्ट ॲड ऑन करते, की डेडिकेटेड टाईम म्हणजे काय? आणि कोणते खेळ मग मी त्याच्यासोबत खेळले पाहिजे किंवा मी त्याला काय शिकवलं पाहिजे? हे प्रश्न मला बऱ्याचदा येतात. मला हे म्हणायचं आहे, तुम्हाला काही शिकवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त इमोशनली, फिजिकली प्रेझेंट सोबत असणं, राहा. बस हाच डेडिकेटेड टाईम असतो. सो ते एक महत्त्वाचं. बरोबर आणि ह्याच ह्याच्यामध्ये आपण जेव्हा हे मूल आता वाढवतोय, मुलं जेव्हा मोठी होतात, हं, तर आपण त्यांना जसं तू म्हणालीस, की आपण हं. त्यांना काही शिकवायची गरज नसते. तुम्ही फक्त करेक्ट, तुमचं प्रेझेन्स इज इम्पॉर्टंट. करेक्ट. पण हे जास्त करून आपण शिकवायला जातो. एखादं त्याच्यामध्ये एक्झॅक्टली, क्वालिटी जसं एक्झॅक्टली. शाळेत हं, शाळेतल्या सब्जेक्ट्समध्ये शिकवणं, त्याचे मार्क्सवरती फोकस करणं, की नाही हे यायलाच हवं, बरोबर, ABCD यायलाच पाहिजे, वर्ड्स बरोबर, आलेच पाहिजे, बरोबर. टेबल्स आलेच पाहिजे. करेक्ट आहे. तर ह्याच्यावरून मला एक विचारावसं वाटतं, की ह्या गुणांपेक्षा, त्या हं, हं, मार्क्सपेक्षा हं. इमोशनल अपब्रिंगिंग किंवा एक येस, इमोशनल ग्रोथ येस. चाइल्डमध्ये कशी करता एक्झॅक्टली. येते किंवा ती महत्वाची आहे, की मार्क्सकडे पण फोकस करणं कसं म्हणजे बरोबर, हाऊ डू यू बॅलन्स दॅट? बरोबर. खरं सांगायचं तर मार्क्स महत्त्वाचे नाहीत असं नाही. पण मला असं वाटतं, की मी एक स्टेप वर ठेवेन इमोशनल लिटरसीला किंवा इमोशनल इंटेलिजन्सला. जेव्हा मी माझ्या लेकराला एक आई म्हणून किंवा एक बाबा म्हणून इमोशनली रेग्युलेटेड राहणं शिकवते किंवा तो एक रेझिलियन्स त्यांच्यामध्ये ती जी एक लवचिकता असते, ती जर मला आणतो. त्याच्यामध्ये आणता येणार असेल, तर ती सुरुवातीला आणली जाणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण का क्वालिटीज ज्या आहेत किंवा जे मार्क्स आहेत, ते तुम्हाला एक खेळाडू म्हणून खूप समोर नेतील किंवा एखाद्या प्रोफेशनमध्ये तुम्ही खूप बेस्ट करू शकाल. पण तिथे टिकून राहण्यासाठी म्हण किंवा त्याहीपेक्षा मी म्हणेन, की तिथे येणारं यश आणि अपयश त्याच्यासोबत कसं डील करायचं? बरोबर. कधी-कधी एखादा माणूस एखाद्या प्रोफेशनमध्ये खूप जास्त यशस्वी असतं, पण अ, अस्वस्थता असते सतत मनात. हो. त्यामुळं तुम्ही यशस्वी आहात, पण सतत मन अस्वस्थ आहे, की मी इथं टिकून राहिलं कसं पाहिजे आणि राहायचं? कोणीच हो. समोर जाऊ नये माझ्या. राइट. त्यापेक्षा इमोशनल लिटरसी माझ्यात असेल, तर माझं लेकरू विचार करू शकतं, की मी ही प्रोसेस एन्जॉय करतोय का? मग ते माझ्यासाठी बेस्ट आहे. हे थोडंसं एक छोटंसंच मी एक्झाम्पल देते, की मी 5व्या वर्गात होते आणि मला 89% मार्क मिळाले आणि माझा 2रा नंबर आला. मग खुश सगळे. पुढच्या आणि त्याच्या पुढच्या वर्षी असं झालं, की मी 5वी आणि 6वी, 7वी असं काहीतरी आले. पण मला मार्क्स तेवढेच होते. मग आईचं म्हणणं असं होतं, की "काय फायदा ना, की तू एकच वर्ष दुसरी येऊ शकलीस फक्त आणि त्यानंतर नंबर घालवलेस." मग बाबांचं म्हणणं होतं, की "आकडा तर सेम आहे ना हं. आणि ती तिच्या पेसनी करते व्यवस्थित." बरोबर. तर आपल्याला हे बघता आलं पाहिजे, की शेवटी क्वालिटीज आणि मार्क्स त्यापेक्षा ती प्रोसेस एन्जॉय करणं आणि तो एक रेझिलियन्स आपल्यामध्ये असणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे आता मुलांना आपल्याला इमोशनली स्ट्राँग बनवणं जास्त गरजेचं आहे. फेल्युअर्सला सुद्धा फेस करण्याचं त्यांना शिकवणं किंवा रेडी करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, विच इज मोर हेल्दी असं एक्झॅक्टली. म्हणता येईल अगदी, पेरेंट्ससाठी. अगदी, अगदी. आणि पण ह्या सगळ्यामध्ये जसा तू एक्झाम्पल पण दिला, हं, हं. की पेरेंट्स बरेचदा आपण हं. मुलांना त्यांच्या मार्क्सवरून त्यांना सांगत हं, असतो, हं, की हं, हं. असं झालं हं. पाहिजे. बरोबर, कंपॅरिझन असतं, की दुसऱ्यांचे मार्क्स किंवा बरोबर, दुसऱ्यांची मुलं कसं करतायत. बरोबर, कोणी काय छान केलं. हे आपण सारखे एक्झाम्पल्स यांना उदाहरणं तर देत बरोबर. असतो. पण ह्या सगळ्यामध्ये
आपण ॲज पेरेंट्स त्यांचे गाईड बनतोय की डिसिजन मेकर्स बनतो की तुला हे करायचंय किंवा बरोबर असं बनायचंय? बरोबर या एखाद्या व्यक्तीचं एक्झाम्पल म्हणा किंवा बाहेरच्या मुलांचं एक्झाम्पल बरोबर दिलं बरोबर तर आपण गाईड आहे की डिसिजन मेकर्स? बरोबर हे कन्फ्युजन झालंय. अगदी अगदी ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की मी तुलना करते आहे म्हणजे मग मी मोटिवेट करीन त्यातून. तसं Right. घडत नाही. जेव्हा तुम्ही आपल्या लेकराची इतरांसोबत तुलना करता, तर तेव्हा इनडायरेक्टली आपण त्या लेकराला सेल्फ डाऊटमध्ये ढकलतो, की मी तरच आईला आवडतो जेव्हा मी पहिला येतो. काहीतरी हां. मी तेव्हाच अं, माझ्यावर प्रेम केलं जाऊ शकतं. माझी सेल्फ वर्थ तेव्हाच वाढते, जेव्हा मी एखाद्या गोष्टीत खूप चांगलं आणि बेस्ट करून दाखवतो. करेक्ट आहे. मग त्या तुलनेत जर मी वरचढ असलो, तरच माझं महत्त्व आहे. तर इथे कुठे ते अनकंडिशनल नाही राहिलं ना. म्हणजे यू आर माय बेस्ट बॉय किंवा यू आर माय बेस्ट गर्ल हे येस. तेव्हाच मिळतं जेव्हा यू विन अ कॉम्पिटिशन किंवा तू काहीतरी येस. मिळवलं जेव्हा तरच तुम्ही तू आई परफॉर्म छान हां, करता. तरच तू आईचा बेस्ट बेबी असं तेच, काहीतरी तेच, आहे. तेच. आणि येस. म्हणूनच प्रिया मी कबीरला एक गोष्ट कायम सांगत असते, की कधी-कधी माला राग येऊ शकतो. कधी-कधी मा चिडू शकते. अ, ते चुकीचं असलं तरी असं घडू शकतं. पण त्याचा अर्थ असा कधीच होणार नाही, की तिचं तुझ्यावर प्रेम प्रेम नाहीये. नाहीये. ते कॉन्स्टंट आहे हे तुम्ही पटवून देणं जास्त गरजेचं आहे. आणि तेव्हाच त्यांच्यातलं बेस्ट व्हर्जन जे आहे, बेटर व्हर्जन जे आहे, ते आपोआप लेकरू अचीव्ह करत जातं. अजिबात. त्यासाठी बरोबर. बाकीच्यांसोबत त्यांची कंपॅरिझन करणं किंवा तुलना करणं अजिबातच गरजेचं नाही असं मला वाटतं. बरोबर. पण ह्या कंपॅरिझनचा हं. काय परिणाम होतो मुलावर? जसं की मी बोलले, की ते सेल्फ डाऊटमध्ये जातात. त्यांचा जो एक सेल्फ इस्टीम आहे, तर तो कुठेतरी लो व्हायला लागतो आणि ते स्वतःचं जे महत्त्व आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं व्हॅलिडेशन बाहेर शोधायला लागतात. कारण का तुलना जी आहे ती बाहेरच्यांसोबत करतो ना बरोबर. आपण. पण जेव्हा तू असं म्हणशील, की "तू खूप छान केलंस, नेक्स्ट टाईम अजून बेटर कर." बेटर किंवा राईट. तू ट्राय केलंस ते पण महत्वाचं आहे. तुला मजा आली का? ते महत्वाचं आहे. ही मोकळीक जेव्हा आपण देतो, तर आपोआपच त्यातून काहीतरी चांगलं हाताशी येऊ शकतं. पण जेव्हा तुलना करू, तर मला असं वाटतं, की कुठेतरी एक माणूस म्हणून आज आपणही बाहेर जे व्हॅलिडेशन शोधतो, मी छान करतेय का? मी छान दिसतेय का? तर ते त्या लेकरामध्ये येण्याची शक्यता येस. जास्त आहे, जेव्हा आपण तुलना करतो. आणि आपल्या जनरेशनच्या पेरेंट्समध्ये स्नेहा कुठेतरी हे आहे की कॉम्पिटिशनमध्ये किंवा एक कंपॅरिझन आहे. पण हं, ह्या हं. सिच्युएशनला हँडल कसं करायचं? कारण वी आर नॉट कंडिशन्ड फॉर दॅट. अगदी, अगदी. इट हॅज चेंज्ड. पेरेंटिंग हॅज चेंज्ड. ओके. हं. आपण आपल्या पेरेंट्सला बघितलं ते ॲब्सोल्युटली वेगळं पेरेंटिंग अगदी, होतं. अगदी, राईट? आणि आत्ता इट इज एकदमच डिफरंट. अगदी. तर ह्या गोष्टींमध्ये राग येणार बाय हं. डिफॉल्ट बिकॉज वी आर कंडिशन्ड लाईक दिस. अगदी, ते अगदी. कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये किंवा कंपॅरिझनमध्ये होणार. तर ह्याला कंट्रोल कसं करायचं? किंवा राग आलाच, हं, हं. तर तो राग कंट्रोल कसा करायचा? किंवा कसं त्या सिच्युएशनला हँडल करायचं? बरोबर आहे. एकतर आपले मुळात आपल्या पेरेंट्सचे, आपल्या पालकांचे जे काही चॅलेंजेस होते ते फार वेगळे होते. आपले चॅलेंजेस फार वेगळे फार आहेत वेगळे आहेत. आणि मुळात आपल्याकडे एक अवेअरनेससुद्धा आहे आणि हे सगळं सांभाळत असताना आपण अधूनमधून फ्रस्ट्रेट होणं हे फार नैसर्गिक आहे. राग येऊ नये हे मी म्हणेन की फारच मूर्ख स्टेटमेंट आहे की जेव्हा आपण म्हणतो की असं राग नाही येऊ होऊ नये, शकत कारण की नाही इरिटेट तुम्ही होऊ नये. एव्हरी कसं टाईम यू कांट होईल? बी हॅपी. करेक्ट. अगदी, अगदी. तर आणि त्यामुळे मल्टिपल हां, रोल्समध्ये आपण आहे. म्हणजे आज अगदी. बाहेर जाऊन काम करतो, घरी येऊन घरातलं घरातही करतो. बघायचंय. सगळ्या राईट. आघाड्यांवरती आपण जेव्हा लढतो, तर तेव्हा कुठेतरी एखाद्या आघाडीवर मागे पडणं आणि थोडंसं त्याबद्दल बरोबर. अ, आणि यावरून अजून एक मला आठवतं आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं आपले मोबाईल फोन्स, सोशल अगदी, मीडिया, गेम्स, अगदी. YouTube. म्हणजे हे इतकं इझी ॲक्सेस मुलांसाठी पण झालंय. हो, हो, तर हो. त्याच्यामुळे पण कुठेतरी मुलं डिमांडिंग झाली आहेत का? हो. आणि ते कोप अप करायला पेरेंट्सला आज अवघड जातंय? अगदी. होऊ शकतं आणि मोठा एक आयुष्याचा भाग त्यांनी व्यापलेला आहे. सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी. कन्झ्युम्शन खूप वाढलं आहे. ॲज अ पॅरेंट, येस. ॲज अ ह्युमन बीइंग पण आपण वाढलंच आहे. कन्झ्युमर येस, झालो आहोत. येस. तर कुठे पॉज करायला पाहिजे मी हे मला ठरवता आलं पाहिजे.
तर त्यामुळे कुठून काय येत आहे, तर ते माझ्यासाठी बेस्टच काम करेल असं नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं, की सगळीकडे एक्सपोजर खूप असलं तरी मला नेमकं काय कन्झ्युम करायचं आहे आणि काय माझ्यासाठी काम करेल ते फक्त मीच ठरवू शकते. बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये पेरेंट्सनी जेव्हा प्रॉब्लेम दिसतोय, हं, हं, तरच हं. पेरेंटिंग कोचकडे एक अगदी, सोल्युशनसाठी जावं, अगदी. असं आहे का? अगदी. ही समज कुठेतरी पुसून निघणं गरजेचं आहे, की काहीतरी बिनसल्यावर पेरेंटिंग कोचकडे जायचं असतं. मुळात आत्ता ही गरज आहे, की पेरेंटिंग कोच कडे आपण एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे, की काही बिनसण्याच्या आतच आधीच. मला लेकरासोबतचं कनेक्शन स्ट्राँग करायचं आहे आणि जरा जास्त चांगल्या पद्धतीने त्याला समजून घ्यायचं आहे. तर म्हणून मी त्यांच्याकडे जाणं किंवा त्या गोष्टी फ्रीसुद्धा कुठे अवेलेबल असतील तर त्या शिकून घेणं. पुस्तकांच्या माध्यमातून असो, पेरेंटिंगवरची बरीच पुस्तकं आहे किंवा फ्री कंटेंट पण आहे. तर तो पण आपण जर घेत असू, शेवटी तेच की माझ्यासाठी काय बेस्ट काम करेल ते मी ते मी ठरवीन. पण करायचं. ह्याचा अर्थ काहीतरी बिनसल्यावर पेरेंटिंग कोचकडे गेलं पाहिजे असं मुळीच नाही मग प्रिया. ॲटलीस्ट ते टिप्स तरी घेऊच शकतात. जसं तू म्हणालीस, की फ्री कंटेंट आहे, बुक्स आहेत. अगदी, ज्यामध्ये जे काही त्यांच्या सिच्युएशनला सुटेबल आहे, अगदी, एज अगदी, ग्रुप म्हणा किंवा त्यांचं जे सेटअप आहे अगदी, घराचा अगदी. त्याच्याप्रमाणे. ओके. त्याच्यावरूनच अजून एक मी विचारते, की आता न्यूक्लिअर फॅमिलीज पण हं, भरपूर हं, किंवा हं, जास्त हं. प्रमाणात आहेत आणि जॉइंट फॅमिलीज पण आहेत. ह्या दोन्ही कंडिशन्समध्ये पेरेंट्सचा रोल कसा असतो? अगदी. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कितपत असतो तो 100% असेल, की बरोबर, पेरेंट्सच असतात बरोबर. आजूबाजूला. आणि जर आपण बोलायला गेलो जॉइंट फॅमिलीमध्ये, हं, तर हं. तिथे पेरेंट्सचा हं, आणि घरच्या बाकी मेंबर्सचा, हं. ओके, ह्यांचा रोल कसा डिफाईन होतो किंवा कोणाचा रोल कसा असला पाहिजे कितपत ओके, असला पाहिजे? ओके. सपोर्ट किती गरजेचं आहे? हं, कसं म्हणजे हं, हं. तू सांगशील ह्याला? अगदी. दोन्ही सेटअपचे प्रोज अँड कॉन्स आहेत, हे आधी आपण लक्षात घेऊ. त्यामुळे हे बेटर की ते असं एकदम आपल्याला या पॉइंटला जज नाही करता येणार. प्रत्येक घरातलं वातावरण वेगळं वेगळं असतं. बरोबर. आणि प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या. तर बरोबर. त्यानुसार ते ठरेल की माझ्या बाळासाठी काय काम करतं. मी एक गोष्ट इथं अंडरलाईन करीन की मुळात अ, आई म्हणून प्रत्येकच ठिकाणी ईदर यू आर इन अ न्यूक्लिअर फॅमिली ऑर अ जॉइंट फॅमिली, तुमचा सेटअप कुठलाही असू दे, प्रायमरी केअर गिव्हर ही आईच असते लेकराची. तर त्यामुळे माझं वागणं, माझं विचार करणं आणि माझी बिलीफ सिस्टीम काय आहे, ह्याचा सगळ्यात जास्त प्रभाव त्याच्यावर पडणार आहे. बरोबर. बाकीच्यांचा पडत नाही असं माझं बिलकुलच मत नाही. कारण का जर या सेटअपमध्ये बाहेरचं जग इम्पॅक्ट करू शकतं लेकरावर. इव्हन मोबाईल जो बाहेरचा डेटा दाखवतो आपल्याला ते दाखवतोय. इम्पॅक्ट करतं. तर घरातली माणसं करणारच. पण त्यातल्या त्यात आईचा प्रभाव जास्त पडतो. तर त्यामुळे मला असं वाटतं, की घरातलं कोणी चुकीचं सांगत असेल नकळत, काही कोणी शत्रू तर नसतंच, हं. लेकरावर प्रत्येकाचं प्रेम आहे. पण आजी म्हणून, आजोबा म्हणून त्यांच्या चुका होत असतील, कारण का त्यांच्याकडे तो अवेअरनेस नाही. आई म्हणून माझ्याकडे आहे, तर मी त्यांच्याबद्दल फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा जेव्हा लेकरू रिसेप्टिव्ह आणि एकटं असतं, तर तेव्हा मी त्याला ते समजून सांगितलं पाहिजे, की ठीक आहे, आजोबांना तसं वाटू शकतं, पण हे करेक्ट आहे. मग आपण हे हं. करूया. त्यांच्याबद्दल काही चुकीचं न बोलता. न बोलता. हं, बरोबर, हं, हं. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा मेजर रोल प्ले होतो स्कूल्सचा पण. मेजॉरिटी ऑफ द टाईम म्हणजे एक एक्झॅक्टली. 8 तास मुलं बाहेर असतात. बाहेर असतात. ट्युशन्स, क्लासेस, स्कूल्स. तर मुलं शाळेत जास्त शिकतात की घरी? कारण स्कूलमध्ये टीचर्सचं ऐकणं हे तर बरोबर, लहानपणापासून शिकलेलंच असतं. बरोबर. टीचर्स जे बोलते ते करेक्ट आहे, करायचं की ते बरोबरच आहे. करेक्ट आहे. तर मग तिथे जास्त शिकतात की आणि स्पेशली जर आपण बोलायला गेलो त्यांच्या गुणांबद्दल किंवा एक नेचर जो बनतो एका बरोबर, मुलाचा, तो शाळेत जास्त घडतो की घरी? बरोबर. ह्यात लेकराच्या जडणघडणीमध्ये किंवा त्यांची पर्सनॅलिटी ठरण्यामध्ये, डेव्हलप होण्यामध्ये कोणाचा जास्त रोल आहे बेसिकली, हे बोलायचं झालं तर मी असं म्हणेन, की 8 तास जरी बाहेर जातात, तरी प्रत्येक तासाला येणारे शिक्षक वेगळे आहेत. हं. प्रत्येकाची आयडिओलॉजी, शिकवण्याची पद्धत, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. थोडक्यात मी लेकराला यासाठी पाठवते, की तिथं ज्ञान मिळतं वेगवेगळ्या गोष्टींचं. तिथला सेटअप, तिथले मित्र-मैत्रिणी आणि तिथले शिक्षक ऑफकोर्स माझ्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव असेलच. पण घरी काय बिल्टअप होत असेल, तर तुमचा आत्मविश्वास आणि तुमची सेल्फ वर्थ काय आहे आणि त्यानंतर अ, एक माणूस म्हणून मी स्वतःकडे कसं बघतो, हे मला घरातून शिकायला मिळतं. त्यामुळे एक नॉलेजचं किंवा ज्ञानार्जनाचं केंद्र म्हणून
ह्या गोष्टी आहेत आणि त्या ऑफकोर्स इम्पॅक्ट करतात. पण पहिला जर इम्पॅक्ट कोणाचा पडत असेल तर तो घराचा. घरचा. शेवटी एक बरोबर. माणूस म्हणून मी जगासोबत कसं डील करायचं हे मी हे main आई-बाबांपासून जास्त शिकते. तर हं. ते आहेच. आणि आता शाळेत आपण मुलांना पाठवतो जसं मी म्हटलं, की हं. तिथेही भरपूर वेळ ते स्पेंड करतात. घरीही आता तू म्हणालीस, की पेरेंट्सकडनं जास्त शिकतात. आपण त्यांना अगदी. शिस्त लावायचा प्रयत्न करतो. शाळेतही शिस्त लावतात. तर आता ही शिस्त महत्त्वाची की ती समज महत्त्वाची? अगदी प्रिया. खरं तर मी असं म्हणेन, की जर तुमच्यामध्ये समज आहे आणि जर तुम्ही लेकरामध्ये ती समज तयार करून देऊ शकलात, तर शिस्त आपोआपच लागायला लागते. तर त्यामुळे पहिल्यांदा समज, कारण का तेव्हा शिस्त लावणं जरा सोपंच आहे. हो, त्या अदरवाईज गोष्टीची समज आली तर अगदी. ऑटोमॅटिकली तुम्ही ती शिस्त अगदी. तुमच्यामध्ये येतेच. ते गरजेचं काय आहे ते सांगणं महत्त्वाचं असं मला वाटतं, की ज्या हं. गोष्टीची आपल्याला शिस्त लावायची आहे. Right. हं. पण मग ही शिस्त लावायला, ही समज आणायला ओरडणं गरजेचं आहे का? स्कोल्डिंग अगदी, म्हणजे मारणं तर आय थिंक आता अगदी, बऱ्यापैकी अगदी. काय म्हणूयात जवळपास सेन्सिटिव्ह डेलिकेट हां, पॅरेंटिंग हां, झालेलं हां, आहे. हां. पण ओरडणं गरजेचं आहे का? किंवा हे कशा ॲड्रेस पद्धतीने? करत असताना ना, मी हे पण क्लिअर करते, की मारण्या इतकाच अ, नकारात्मक प्रभाव ओरडण्याचा पण पडतो आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय, की त्या लेकरू सतत डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतं जेव्हा तुम्ही त्याच्यावर ओरडता. त्यामुळे मी असं नाही म्हणू शकत, की मी जर हात उचलत नाही, पण मी ओरडते तर मी बेटर आहे कंपॅरेटिव्हली. नाही, ते तितकंच वाईट आहे. आता मुळात जेव्हा मी शिस्तीबद्दल बोलते, तर ओरडण्यानं काय होतं, मुळात शिस्त ही माझ्या डोक्यात कशी आहे, की एका आवाजात लेकरांनी ऐकलं पाहिजे. ती शिस्त आहे, करेक्ट. की त्या कृतीची गरज समजून घेऊन लेकरांनी ती केली कृती पाहिजे. स्वीकारणं गरजेचं आहे. लाँग टर्म काय चालणार आहे? सपोज एक छोटीशी गोष्ट, की मी जर कबीरला म्हणत असेल, की शाळेतून आल्याच्यानंतर शूज नीट रॅकमध्ये काढून ठेवायचं. ठेवायचे. नाही ठेवले आणि जर मी ओरडले त्याच्यावर, तर मी त्याच्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत ऑफकोर्स तो ती गोष्ट करेल, की तो जागीच ठेवेल. पण का? तर आई ओरडते ओरडते म्हणून. म्हणून. करेक्ट. तर मी नसताना मग अस्ताव्यस्त फेकून देईल, कारण का तो धाक संपला ना. म्हणजे ओरडण्याचा प्रभाव एकच आहे, की तुम्ही एक फिअरफुल ओबिडियन्स वाढवता लेकरांचा. भीतीपोटीची आज्ञाधारकता ही ओरडण्यानं येते. आय लाइक दॅट. हां? फिअरफुल ओबिडियन्स. येस. आणि जर मला असं वाटतं, की ते लाँग टर्मसाठी काम करावं आणि त्यांना ते स्वतःहून स्वतःच्या आयुष्यात एक्सेप्ट करावं, की त्या कृतीची गरज आहे. माझ्या आयुष्यात त्या कृतीची गरज आहे. मग सगळ्यांच्या व्यवस्थित असतात हां कबीर, आणि तुला ते शोधायला उद्या जड जाईल. मग ठेवतोस का? नाही ठेवलंय ठीक आहे. पण जर ठेवत असेल, तर मी शाबासही म्हटलं पाहिजे. बाय द टाईम आपोआप त्याच्या रुटीनचा ती गोष्ट भाग होऊन जाते. मग असं एकेका गोष्टीची शिस्त लागत जाते. स्नेहा, अजून एक विचारावं असं वाटतं, की आत्ताची मुलं खूप हट्टी आहेत. अगदी. मग ही आपली सेन्सिटिव्ह डेलिकेट पॅरेंटिंगमुळे आहे, की आधीची मुलं हट्टी नव्हती? आपण आपल्या काळात मे बी आपण हट्टी नव्हतो. आपल्या पेरेंट्सनी असं कंप्लेन कधी केलेत का? की आत्ताची जनरेशन काही कारणांमुळे खूप हट्टी आहे. अगदी. असं तुला जाणवतं का, की आत्ता हट्टी आहेत? मला एक वाक्य आठवतं, की ऑलमोस्ट आपल्या आधीच्या जनरेशनचं असतं, की आमचे 4 परवडले, तुमचं एक नाही परवडलं. करेक्ट. त्याच्यामुळेच मला असं वाटतं, की तेव्हा नव्हते का मुलं हट्टी? अगदी. हट्टीपणा एक्सप्रेस करायला किंवा हट्टीपणा म्हणण्यापेक्षा कुठल्याही प्रकारच्या इमोशन्स व्यक्त करायला वावच नव्हता. आम्ही पॅरेंट आहोत आणि तुम्ही ऐकलं पाहिजे. म्हणजे आपला जो ओह येस. रोल होता, तो फक्त ओबिडियन्स, आज्ञा पाळा. जर तुम्ही म्हणालात, की मला माझं काहीतरी मत आहे, तर तिथंच एक विषय संपला. विषय संपला. त्यामुळं बरोबर. स्कोपच होतं. नव्हता, की करेक्ट, मी करेक्ट. एखाद्या गोष्टीबद्दलचं मत मांडावं किंवा मला काहीतरी आवड आहे. तुम्हाला जे काही माझ्यासोबत करायचं आहे, त्यापेक्षा मला वेगळं काहीतरी हवं आहे. हे बोलायलाही तेव्हा वावच नव्हता. आणि मी असं म्हणेन ना, की आजकाल ती एक गोष्ट खूप चांगली झाली, की लेकरं ना व्होकल आहेत. स्वतःला काय हवंय त्याबद्दल ते बोलतात तरी. मग भलेही तुम्हाला ते योग्य आहे की अयोग्य हे ठरवून ते ॲड्रेस करता येईल, की मला आत्ता तुला द्यायचं आहे, की आत्ता तुझ्यासाठी ते गरजेचं नाही आहे. बरोबर. त्यामुळे हट्टी मुलं आत्ताच आहेत असं आपल्याला नाही म्हणता येणार. उलट स्कोप आहे, की त्यांनी व्होकल व्हावं पण मग आणि हा स्कोप बोलावं. पेरेंट्सनीच दिला. कारण हां. आपण
मुलं असताना म्हणजे आपण आपल्या जनरेशनमध्ये किंवा ह्याच्या आधीच्या अगदी. जनरेशनची मुलं जर का आपण बघितली तर त्यांना अगदी. स्कोपच नव्हता. नव्हता. कुठेतरी नव्हता. आपल्याला ते ह्या पेरेंट झाल्यावर जाणवलं की मी माझ्या मुलाला हे स्कोप देणार. अगदी. फ्रेंडली पेरेंटिंग किंवा अगदी. मला माझ्या मुलांना फ्रेंडली वाढवायचंय. मी हं, त्यांच्या हं, हं. फ्रेंडसारखी त्यांचं ऐकणार. त्यांना हं. बोलायचं एक हं. प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे घरी. तर बरोबर. ते पण आपल्यामुळेच आहे, पेरेंटिंगमुळेच. आणि बरोबर. त्याच्यामुळेच आपल्याला असं वाटतं की खूप डिमांडिंग झाली आहेत मुलं किंवा बरोबर. हट्टी झाली आहेत, कुठलीही गोष्ट मागू शकतात. बरोबर. आणि त्याच्याच कंपॅरिझनमध्ये हं. असं झालंय की आपण कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी पुरवण्यात हं. किंवा समजवण्यात की हं. कुठलं बरोबर आहे, व्हॉट इज हं. गुड, व्हॉट इज बॅड, अगदी. सही गलत मध्ये जेव्हा त्यांना बरोबर. आपण हे सांगायला जातो तर ते आपल्याला डिफिकल्ट जातंय. अगदी. बरोबर ना? हाच हो. स्ट्रगल आहे हो, आता हो, आपला. हो, हो, हो. हे मी मान्य करेन, की आपण जेव्हा संधी देतो, तर काही वेगळ्या प्रकारच्या अडचणी आपण फेस करू शकतो. पण म्हणून तुम्ही संधी देताय ते चुकीचं नाही ठरू शकत. कसं आहे, की अ, जेव्हा आपण म्हणतो, की त्यांना व्होकल होण्याची संधी देणं किंवा त्यांना काय हवंय त्यांच्या गरजांबद्दल त्यांनी बोलणं किंवा कधी-कधी वॉन्ट्सबद्दल बोलतील. माझ्या बरोबर. अमुक मित्राकडे आणि मला ते हवंय. तर when you are talking about awareness, at the same time you have to maintain some boundaries. आणि ते मी एक्सपिरियन्स केलं, की छोटासा किस्सा सांगते, की कबीर सोबत स्टेशनरीत गेलं असताना एक दोनदा असं झालं, की मला हवंय, हवंय, हवंय आणि मग खूप आकांतांडव आणि मग हो. असं झालं, की त्याला तसंच उचलून घरी आणा. करेक्ट आहे? जसं की मी आधी म्हणाले, की हा मुद्दाच इथं नाहीये, की लोक माझ्याकडे कसं बघतात किंवा कबीर रडतोय का आणि मग मी काय करते? तर मी तो आय कॉन्टॅक्ट लोकांसोबत मेंटेन करतच नाही. माझ्यासाठी तेव्हा फक्त तो महत्त्वाचा आहे. पुढे मी काय केलं ना, की आपण स्टेशनरीत जाणार आहोत, पण आज आपला बाईंग डे नाही. बरोबर? त्यामुळे तुला काही आवडलं, तर तू मला सांग. आपण ते तिथे सांगू, की हे वेगळं सिलेक्ट ठेवा करून ठेव. येस. आणि जेव्हा आपला बाईंग डे असेल, आपण ते जाऊन घेऊन येऊ. दिस इज व्हॉट वी कॉल अ बाउंड्री. त्यामुळे जर हे मेंटेन मला करता येत असेल, तर गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. त्यामुळे आणि हे प्रत्येकच ठिकाणी लागू होतं. ते खाण्याच्या बाबतीत जसं की जर हो. चिप्स आणि हे खायचं असेल, तर मी प्रवासाशिवाय त्याला चुकूनही देत नाही. ठीक आहे. गोड खायचं असेल, तर मी त्याला स्पेशली सॅटरडे शिवाय देतच ओके. नाही. अगदी. मग जेव्हा तुम्ही बाउंडरीज मेंटेन करता, मग त्यांना एका पॉइंट नंतर माहिती होतं, की मी खूप रडलो म्हणून मला मिळेल असं होणार नाही. सो हा जो हट्टीपणा आहे, तर तो त्याला जर बाउंडरी माहिती असेल आणि आपल्याला त्यावर काम करता आलं, तर मला असं वाटतं हा प्रवास तितका कठीण नाही जाणार. पण मूल रडतं जेव्हा कुठली गोष्ट मागण्यासाठी. येस. डज दॅट मीन ते मूल वीक आहे किंवा हां. इमोशनली हं. वीक आहे म्हणून रडायला अगदी. सुरू केलं, अगदी. नाहीच जमत आहे याच्यापुढे, अगदी. काही समजवणं आई-वडिलांना, असं आहे का? मुळात रडणं मला असं वाटतं ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण ती मला मदत करते. माझ्यात जी खदखद आहे, जे माझं फ्रस्ट्रेशन आहे, जे माझं इरिटेशन आहे किंवा कधी-कधी डिसअपॉइंटमेंट आहे, हेल्पलेसनेस आहे, कुठलीही फीलिंग असो, कुठलीही इमोशन असो, तर तो एक कथार्सिस आहे. रडणं म्हणजे, की ते बाहेर पडण्याचा पडण्यासाठीचं एक बस. टूल आहे ना आणि टूल वाईट कसं असू शकतं? त्यामुळे रडणाऱ्या मुलाला जेव्हा आपण म्हणतो, की "काय रडतोस?" मुलगा असेल तर "मुलीसारखं करेक्ट. काय हो. रडतोस? हां?" मुलगी असेल तर "रडूबाई आहेस का?" तर त्यांनी रडलं म्हणून तुम्ही त्याची एखादी डिमांड पूर्ण करत असाल ते चुकीचं आहे. पण लेकराचं रडणं चुकीचं असू शकत नाही. तो त्याचा वे आहे. आज मलाही एखादी गोष्ट जर हर्टफुल वाटत असेल, तर ते खूपच नॅचरल आहे, की मला रडू येईल. रडू येतं. हो. म्हणजे ॲज अ ग्रोन अप म्हणूनही आपल्याला तुला आणि मला येतच की रडू. येस. फक्त एवढंच की तुझ्याकडे माझ्याकडे शब्द आहेत. आपली एक व्होकॅब्युलरी बिल्टअप झाली आहे. म्हणून मी जास्त चांगल्या पद्धतीनं माझ्या मनातली गोष्ट तुला सांगेन. सांगू शकतो आपण. करेक्ट बरोबर. आहे? मग माझं तिथे कमी होऊन जाईल. जो एक भर आहे भावनांचा, तो जरा कमी होऊन जाईल. पण लेकराकडे ती व्होकॅब्युलरी नाही. मग ते चटकन रडणार. रडायला येतं. पण मग ह्याच्याच ऑपोझिट काही मुलं नाही रडत. खूप समजूतदार असतात किंवा शांत हं. बाळ, ज्यांना आपण गुणी बाळ म्हणतो. तर तशी मुलं असतात. करेक्ट आहे. मग जी मुलं शांत असतात किंवा रडत नाहीत, अगदी, तर ती खुश आहेत. जे अगदी. काही आहे हं, त्यांना जे मिळालं त्याच्यामध्ये ते समाधानी आहेत, असं आहे का? की ते खुश आहेत, शांत आहेत म्हणजे खुश आहेत? खुश आहेत. शांत आहेत म्हणजे खुश आहेत का मुळात?
प्रत्येक वेळी नाही. प्रत्येक वेळी असं होऊ शकत नाही, की एखादं लेकरू शांत आहे म्हणजे आनंदी आहे. बऱ्याचदा एका सर्टेन पिरियड ऑफ टाईममध्ये आपण एखाद्या इव्हेंटमध्ये त्या 5 मिनिटात त्या लेकराला बघतो आणि आपण जज करतो, की यार माझं किती आरडाओरडा हो. करतं, प्रत्येक गोष्टीसाठी थैथयाट करतं, किती बोलतं, किती व्होकल आहे गरजांबद्दल. त्याच वेळी असं होऊ शकतं, की त्या लेकराला ती मुभा दिलीच गेली नाही, की त्यांनी त्या गरजांबद्दल बोलावं आणि सतत ते लेकरू डिफेन्सिव्ह मोडमध्ये जगतंय, की चुकून मी जर काही बोललो किंवा बोलले, तर मे बी मला आई म्हणेल, की "तुला पार्कमध्येच नेणार नाही. तू इथे असं वागलास तर मग" सो त्या फिअर ऑफ रिॲक्शननीच येस. ते मूल पुढे काही डिमांड करणार नाही असंच होऊन जातं. अगदी. आणि ही गोष्ट खूप जास्त तुमची वाढ खुंटवणारी ठरते. खास करून तुमचा अम, जी एक इमोशनल लिटरसी तुमच्यामध्ये यायला पाहिजे, तर तिथे लेकरू खूपच मागे राहून जातं आणि मग आपण म्हणतो ना, की पीपल प्लीजर बनायला नको लेकरांनी. बरोबर. सगळ्यांना हो म्हणायला नाही पाहिजे. नाही पाहिजे. पण बरोबर. त्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून का नाही करत? माझ्या लेकरांना माझ्या प्रत्येकच गोष्टीला हो म्हणावं असा का फॉलो करायचं एक्सपेक्ट जे करतो सांगेल आपण? ते. करेक्ट. आणि एक्झॅक्टली. उद्या तो जाऊन मोठा होऊन तेच करणार आहे. येस, येस. मग तिथे उलट असं वाटतं, की अरे माझं मूल सप्रेस होतंय का? हां. जे दुसरे म्हणतात ते फॉलो करतंय का फक्त? तिथे अगदी, जाणवायला लागतं. अगदी. अ, अजून एक ह्याच्यामधनं मला विचारावसं वाटतं, की जसं आपण बाकीच्या गोष्टींचं डिमांड किंवा कशासाठी मूल रडतंय, ठीक आहे? हं. हे तर कुठल्यातरी वस्तू, टॉयज बरोबर. आणि कुठे जायचंय म्हणून. डाएट किंवा येस. मुलांना जेवायला भरवताना वगैरे. हं. तर तो एक मला वाटतं एक टास्क असतो, अगदी. जिथे पॅरेंटिंग खरंच चॅलेंजिंग झालंय. अगदी, अगदी. 2 मोबाईल्समुळे सोपं झालंय अगदी. असं म्हणता येईल. टीव्ही, स्क्रीन, मोबाईल जे काही बरोबर, ॲक्सेस दिला बरोबर. त्यांना तर. तर ह्याच्याबद्दल तुझे काय थॉट्स आहेत? माझी जी भूक आहे, ती ना एक गरज आहे स्वतःची आणि ती कोणीच नाही ठरवू शकत. त्यामुळे लेकराची अंघोळ कधी करायची, त्याला खेळायला कधी न्यायचं आणि त्याला अ, कुठल्या खेळाचा क्लास लावायचा, एक वेळेस ते ठरवू शकतो आपण. पण त्याची भूक मी ठरवू शकते आणि मी फार आवडीनं केलं आहे म्हणून या बोलमधलं जे आहे ते तू तू खायचंय. संपवलं पाहिजे, हे लॉजिकच मुळात चुकीचं आहे. ती एक इन्स्टिंक्ट आहे, की जी फील करू देणं गरजेचं आहे. आजकाल आपल्या जनरेशनचं एक चुकतं ना, की अ, लेकरांची भूक आपण डिसाईड करतो. आपण ते आपलं काम म्हणून घेतो, की ही माझी टास्क आहे आणि मग असं होतं, की ती फीलिंग जी असते ना, की मी उपाशी आहे आणि मी खाल्लं पाहिजे आता. ती फीलिंग लेकराला येतच हो, आय नाही. थिंक इट इज अ नॅचरल मेसेज ना, भूक लागली तर तू हां. बोलणारच आहे, तू काहीतरी खायला जाणारच. म्हणजे एक्झॅक्टली, हेल्दी, अनहेल्दी जे असेल ते. पण ते एक्झॅक्टली, भूक लागल्यावर ते मूल पण मागणार, रडणार एक्झॅक्टली. त्यासाठी. आणि ओके. दाट शक्यता आहे, की जर मी ती भूक तुला फील करू दिली, तर विदाऊट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ स्क्रीन टाईम ऑर विदाऊट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन ते तू करून घेशील. कारण का आता तुला हम्म. माहिती आहे, की ती आईची गरज नाहीये बरं. जर तू मला म्हणतेस लेकरू म्हणून, की मला आत्ता भूक नाही, तर मी म्हणेन खरंच नाही का? मग नाही बाबा, तर ओके तुला लागल्यावर सांग. आता जनरली आपलं असं होतं, की आपण एक ड्युटी म्हणून, की 9 वाजलेत, जेवायची हां. वेळ झाली, मला आवरायचंय, माझी जेवणाची वेळ झाली आहे, हे घे एक्झॅक्टली. तुझं ताट, तू पण जेव. आणि नसशील नस जेवत तर मोबाईल बघ, मोबाईल बघ. पण हां. जेव. येस. हां. मग जेवण संपव, माझंही काम संपतं अगदी, आणि अगदी, अगदी. बाकी काही कामांमध्ये आपण पण अगदी. बिझी असतो, सो तिथे बेसिकली फोकस तो जातो. आपण सो स्वतःच्या रुटीनचा भाग रुटीन करतो, की त्यांनी हे खावं आणि या वेळेत खावं. वेळ आपोआप डिसाईड होऊन जाईल, कारण का बॉडी क्लॉक असते. बरोबर. त्यामुळे एका पॉइंटनंतर त्यांना ती सवय होऊन जाईल. पण भूक आणि क्वांटिटी ते नाही ठरवू आपण शकत नाही आपण. ठरवू शकत. येस. बरोबर. आणि ह्याच सगळ्या गोष्टींना एकत्र करून जर पेरेंट्सला असा कुठलातरी एक स्ट्राँग मेसेज येस. द्यायचा असला आपल्या येस. ऑडियन्समध्ये जे येस. पेरेंट्स आज आपल्याला बघतायत, हं, तर आपल्याला जे ऐकतायत, तर त्यांच्यासाठी काय असा एक स्ट्राँग मेसेज फॉर पेरेंट्स? मला 3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मुळात आपण आज सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट आहे, की मी इमोशनली अवेलेबल असलं पाहिजे. बरोबर? व्हेरी ट्रू. व्हेरी ट्रू. म्हणजे मी 10,000च्या मॅग्नेटाइल्स कबीरला घेऊन दिला, याचा अर्थ आईची गरज कमी झाली असं नाही. तो त्या मॅग्नेटाइलसोबत खेळायचा वेळ खूप चांगला स्पेंड करेल,
पण जी इमोशनल भूक आहे त्याची, तर ती फक्त नाही. मी कंप्लीट करू शकते. ते फक्त मलाच करता येणार आहे. त्यामुळे माझा तो जे आपण आधी बोललो, की तो 1 तास, तो डेडिकेटेड अवर हा तुमच्या रुटीनचा भाग असला पाहिजे. दुसरं असं, की आपण बिहेवियरवर फोकस असतं आपलं लेकरांच्या आणि आपण त्यावर काम करायला जातो आणि म्हणून आपली जे खूप जास्त आरडाओरडा आहे किंवा पासून इमोशनली आपण जे लांब जातो, ते तिथून घडतं. तर मी असं म्हणेन, की बिहेवियरवर फोकस करण्यापेक्षा एक छोटीशीच गोष्ट आपण समजून घेऊ, की ते बिहेवियर कुठून आलं? कुठली तरी इमोशन आली ना माझ्या बरोबर. मनामध्ये, की मी जर एक इथे कप दिसला आणि आता इथे बाळाने तरी उचलला आणि फेकून दिला. का फेकला? कारण का त्याच्यामध्ये राग आहे, इरिटेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे कशा किंवा हेल्पलेसनेस आहे. मग ते कशामुळे आहे? ते मे बी फाइंड आउट त्याने करणं 4दा गरजेचं म्हटलं आहे. असेल, की मला पाणी हवंय, बरोबर. पाणी हवंय. मी म्हणत असेल, की 5 मिनिटं थांब, 10 मिनिटं देते. थांब. होऊ शकतं. तर तो थॉट कुठून आला? की आई माझं ऐकत नाही. आईला सतत काहीतरी ती बिझी असते आणि ती माझं ऐकत नाही. हा थॉट येतो आणि मग एखादी इमोशन येते. त्यातून येतं मग बिहेवियर. बिहेवियर. करेक्ट आहे? तर बिहेवियरला मध्यभागी ठेवून जर आपण काम करत असू, तर ते फार सुपरफिशियल लेव्हलला होईल. तर जर आपण त्याच्या थॉट्सवर काम केलं आणि जर ती इमोशनल सिक्युरिटी त्याला फील करू दिली आणि इमोशन्सवर काम केलं, मग मला असं वाटतं, की त्याच्यासोबतचं बॉन्डिंग इज इक्वल टू त्याचं माझ्यासोबत वाढलेलं कोऑपरेशन. असं कुठेतरी ते पुढे जाईल. नाईस. व्हेरी नाईस. ब्युटिफुल. मतलब पेरेंटिंगसाठी खरंच इतकं खरंच येस. ईझी आई जे नाव ठेवलंयस, की खूप ईझी करून थँक यू देण्याचं प्रिया. काम थँक यू आहे सो मच. पेरेंटिंगचं. आणि खरंच गरज आहे आपल्याला हे समजून घेण्याची, की ते अगदी, मूल काय म्हणायचा प्रयत्न करतोय आणि अगदी, इक्वली कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये ते मुलंही आज वाढतंय. अगदी, अगदी. 4 गोष्टी बाहेर हं, बघतायत आणि इट इज ऑब्व्हियस की ते घरी येऊन डिमांडिंग होणार. पण त्याला आपण कसं टॅकल करायचंय अगदी. हे तू खूप छान पद्धतीने सांगितलंस, थँक की यू प्रिया. आपण कुठल्या इमोशनल लेव्हलवर राहून त्यांच्याशी अगदी, बोललं पाहिजे किंवा वागलं पाहिजे. अगदी. जेणेकरून ते एक बॅलन्स्ड बॅलन्स्ड चाइल्ड असलं पाहिजे. अगदी, तयार होईल अगदी. आणि पुढच्या जगात त्यांना फ्रीडम किंवा एक स्कोप ऑफ स्पीच हां. किंवा तो प्लॅटफॉर्म त्यांना तसा मिळेल अगदी, आणि ते सक्सेसफुल होतील अगदी, इरिस्पेक्टिव्ह फेलियर्स जरी आले तरी अगदी, त्यांना कसं फेस करायचं त्याचीही तयारी आत्तापासूनच आपण त्यांच्यामध्ये ती घडवली पाहिजे. अगदी. हे सगळे ॲटलीस्ट पॉइंट्स तू फेल्युअर आलं कव्हर तर ते केलीस. त्यातून स्वतःला जज करणार नाहीत, हां. की हे फेल्युअर, हे पर्टिक्युलर फेल्युअर माझी पर्सनॅलिटी नाही ठरवू नाही शकत. ठरवत एक्झॅक्टली. किंवा दिस इज द एंड असं वगैरे काही हां. नाही. कारण अगदी. बऱ्याचदा आता आपण बघितलंय की 10वी-12वी किंवा कॉलेजच्या अगदी, यंगस्टर्समध्ये की अगदी, अगदी, अगदी. दे कांट हँडल इट. त्यांना म्हणजे ते इमोशनल जसं तू म्हणाली की तो इमोशनल इंटेलिजन्स एक इमोशनल जो एक पार्ट आहे तो हां. डेव्हलप नाही केला. आपण तो फक्त त्यांना रेझिलियन्स रेडी केला. नसतो. तो रेझिलियन्स हं, नाहीच आहे. हं. तर ती कुठेतरी करणं खूप गरजेचं आहे. खरंय, खरंय. ब्युटिफुल. पण खूप मस्त. मज्जा आली थँक यू तुझ्याशी सो गप्पा मच मारून प्रिया. आणि मलाही छान वाटलं. मला बऱ्याच गोष्टी अशा असतात, की बोलायच्या असतात, पण मग त्या एका मिनिटाच्या रीलमध्ये किती आणि नाही काय होत. सांगणार? बरोबर. आणि तुझे प्रश्न इतके छान होते, की सगळ्याच गोष्टींवर बोलता आलं. येस. थांबण्याच्या आधी एक गोष्ट सगळ्याच आईंसाठी, की डोंट गेट सो हार्ड ऑन युअरसेल्फ आणि एक छोटासा रिमाइंडर, की गोष्टी वेळ घेतात. त्यामुळे या तासाभरात बोललेलं खूप आवडलं असेल तुम्हाला, तरीसुद्धा स्वतःला थोडा वेळ द्या आणि पेस द्या. की गोष्टी वेळ घेतात आणि आपण सगळं हळू-हळू समोर गेलो तर जास्त अचीव्ह होतं उलट. ब्युटिफुल. व्हेरी, व्हेरी मोटिवेशनल ऑल्सो. कारण आय एम शुअर असे कितीतरी मदर्स आहेत किंवा पेरेंट्स आहेत अगदी, दोन्ही पण, अगदी, ज्यांना खूप डिफिकल्ट जातंय हे फेज क्रॉस करणं अगदी, आणि त्यामध्ये हे स्पेस ह्याची अगदी. गरज आहे. हे त्यांना खरंच. नक्कीच कळेल आणि हा मेसेज तू दिलास. थँक स्नेहा. तू आज आमच्याबरोबर या पॉडकास्टवर आलीस आणि तुझे हे सगळे टिप्स नक्कीच आपल्या ऑडियन्ससाठी, पेरेंट्ससाठी पेरेंटिंग खरंच ईझी करणार आहे. आय एम शुअर आणि थँक यू वन्स अगेन फॉर बीइंग हिअर.